गावाचे तिथे पाणी भरपूर साठला गेला, त्याच्यामुळे लोकांनी घरात पाणी गेला. तिथे मोठमोठे प्रकल्प आणि अनधिकृत गोदाम आहे, त्या लोकांनी ते पाणी जाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे लोकांच्या घरात पाणी गेलं. तर तिथे तातडीने लक्ष घालावं, जेणेकरून तिथे. तुम्ही आता संदीप माने तुम्ही प्रमुख आहात बरोबर डिझास्टर मॅनेजमेंटचे जिल्ह्याचे. आता तुम्ही काय करा, हे जे आपल्या महापालिका टीएमसीने चांगलं प्रेझेंटेशन दिलेलं आहे आणि मला वाटतं सगळ्या महापालिकांनी अशीच तयारी केलेली आहे. सगळ्या महापालिकेने दरवर्षीचा तो प्रोग्राम आहे त्यांचा. त्यामुळे टीएमसी असेल, नवी मुंबई आहे, भिवंडी आहे, केडीएमसी आहे, उल्हासनगर आहे आणि बेंगर आहे, भिवंडी आहे आणि नगरपालिका अंबरनाथ, बदलापूर आणि तुमची नगरपंचायत आहे. हे सगळं कॉर्डिनेशन तुम्ही करायला पाहिजे. नॅचरल फ्लो होता, गटार होतं, तो बुजवून काय कंपनीवाल्याने तो बंद केलेला आहे. दरवर्षी कल्याण बदलापूरवरती पाणी ते बघून घ्या, ते बघून घ्या. कोण आहे कल्याण बदलापूरवाला? अंबरनाथचे शिव साहेब. अंबरनाथ बदला शिव त्यांनी ते ताबडतोब मला वाटतं कुठे ट्रेनिंगला गेले. तुम्ही त्याची सूचना घ्या आणि लगेच करा ते. आणि मालेगावमध्ये नॅचरल फ्लो बंद केल्यामुळे दरवर्षी पहिल्या मळ्यावर पाणी जातं. कुठे ब्लॉक बंद झालाय बघून घ्या. कुठला चौक? पालेगाव या लवकर. आणि संदीप तुम्ही पण त्याचं नोंद करा आणि तुम्ही त्याची करा. आणि हे आमदार मगाशी आणि साहित्य कल्याणवाडीच्या इथे रेल्वेच्या हद्दीमध्ये रेल्वेचे अधिकारी कोण आहेत? रेल्वे अधिकारी. हा रेल्वे तुमच्या हद्दीमध्ये नाले आहेत ना, आप क्या नाम है? अच्छा मराठी. बरं, आता फक्त एवढंच आहे की ज्या महापालिका हद्दीतले नाले साफ होतात, फक्त मग तुमच्या खाली जे कलवर्ट जातो ना तिथून रेग्युलर पुढे, तर त्याच्यामध्ये सफाई होत नाही. त्यामुळे अडचण होते की इकडे साफ होत आहे पण तिकडे साफ नसल्यामुळे पाणी बॅक मारते. म्हणून तुमच्या लोकांना पण सांगा तुम्ही की हे ताबडतोब, आणि कॉर्पोरेशनच करते ना सफाई. रेल्वे करते तर ते झालं नाही बघा. आता आमदार ताई म्हणताय तिकडचे बघा. आणि जे ब्रिजचं काम चालू आहे तिथे तुम्ही भरणी टाकली, त्याच्यामुळे ते खूप अरुंद, म्हणजे एक वालधुनी नदी होती, ते नाळ्यात आता रूपांतर झाले त्याचं. त्याच्यामुळे तिथं पूर्ण लेवल येते पाण्याची. तुम्ही काय करा, आपल्या जे तुम्ही ठाण्यापासून तुमच्याकडे कुठला एरिया आहे सगळा? हा कल्याण पत्रीपूर ना. त्याच्या पुढचं कोण अधिकारी आहे त्यांना तुम्ही कोऑर्डिनेट करा. आणि संदीप माने तुम्ही कोऑर्डिनेट करा आणि तुम्ही याच्यावर मॉनिटर करा की ते जे रेल्वेच्या हद्दीतले जे नाले आहेत आणि रेल्वे रिलेटेड जे काम आहे ते तुम्ही यांना आपल्या लोकांना सहकार्य करा. म्हणजे काय होईल, पावसाळ्यामध्ये जर पाणी साचलं तर इकडे नागरिकांना पण होईल आणि तुम्हाला रेल्वेला पण होईल. बरोबर की नाही? तुमच्या सगळ्या ज्या काही ट्रेन चालणार आहे त्यालाही प्रॉब्लेम होणार. हा, तर हे नुकसान होऊ नये म्हणून आताच आपण याची काळजी घ्या. रेल्वे आणि महापालिका, नगरपालिका. मोठ्या नाल्यांचा पण फक्त वरून कचरा काढला जातो, खाली गाळचा जातो. त्याच्यामुळे कल्याण डोंबिवलीचं कोण आहे? आमदार महोदयांनी सांगितलेले लक्ष घ्या. वरचे नाले वरच्यावर साफ करतात, कॉन्ट्रॅक्टर पैसे घेतात ना, मग काम करून घेणाऱ्या कोण आहेत त्यांची जबाबदारी आहे. तर नाले काही लोक आता पाऊस पडायची वाट बघतात, मग आपोआप वाहून जाईल पाणी, पाऊस कचरा, आणि मग तो जाऊन पुढे अडकेल. तर त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या पूर्णपणे. त्याचा खाली जो कडक बेस लागेपर्यंत त्यांनी साफ केलं पाहिजे. अक्रब डीपी रोड बदलापूरचं कोण आहे? अक्रब डीपी रोडच्या इथं पाऊस पडला, आता पाणी तुंबलं, काय प्रकरण आहे, काय कशामुळे झालं ते? साफसफाई चालू, काम चालू आहे. ओके, साफसफाई झाली की होऊन जाईल.
भिवंडी महापालिकेच्या नाले सफाईचं काय पोझिशन आहे? कामवाली नदीचं बिलकुल सफाई केलेली भिवपाडा वगैरे भिवंडीचं कोण आहे? कामवाली नदीच्या साईडला जो गाळ असतो दरवर्षी तो भिवपाडा सगळं पाण्याखाली जातो. केलं ते केलं का? कुठलंच नाही आहे. मी कालच जाऊन आलो तिथे. ते भिवंडी कामवाली नदी आहे ना पूर्ण ते चोकप होतो आणि भिवंडी कामवारी नदी शेलारकडे येतो ते सर्व पाणी. बघून घ्या तुम्ही. साहेब तुम्ही 2 दिवसापूर्वी मीटिंग घेतली ना येथे म्हणून ज्यावेळेस डेट डिक्लेअर झाली तेव्हापासून काम चालू झाले कार्य आता. कारण का उल्हासनगरला मद्रासी पाडा म्हणून गेल्या वर्षी कमीत कमी 2 ते 3 हजार घरं पाण्याखाली होते. तो नाला अजून जसा आहे तसाच आहे. तिकडे लोक आले ते झाडांची पण थोडी छाटणी पण करायला पाहिजे. कारण आताच एक दुर्घटना घडली. 3 रिक्षामध्ये झाड पडून 3 लोकांचा अंत झाले. जी झाडांची छाटणी करा, झाडं पडायला नको. आणि यावर्षी छाटणी झालीच नाहीये. आता पावसाळा जवळ आला. मद्रासी पाड्याचं आहे आपल्या मतदारसंघामध्ये दोघांच्या नाल्याचं. MMRDचं कोण आहे? MMRD सर मी रुबल अग्रवाल सर. मुंबई महामेट्रोचे सर आपले जो 50 किलोमीटरचे सगळे वायडक्ट आहे ते सर सगळे क्लिअर केलेले आहे. आपले रूट क्लिअरन्स झालेला आहे सर. आपलं जो मॉनिटरिंग आहे 24/7 आपला रिअल टाईम मॉनिटरिंग चालू आहे. इवन आपला जो मॉनिटरिंग कक्ष आहे त्याच्यासोबत आपलं मुंबई महानगरपालिका पोलीसचे जो कंट्रोल रूम आहे सर त्याच्या पण सर आपलं इंटिग्रेशन झालेलं आहे. त्याच्यासोबत सर आपलं पूर्णपणे सर व्यवस्थित मॉनिटरिंग चालू आहे. या व्यतिरिक्त सर आपले 10 मेट्रो स्टेशन जो असं स्ट्रॅटेजिक ठिकाणी आहे तिथे विंड वेलोसिटीचे अनिमोमीटर्स पण लावलेले आहे सर. या व्यतिरिक्त सर आपण प्रत्येक मेट्रो स्टेशनवर 24 आपले CCTV 64 CCTV कॅमेरे आहे सर. त्याच्या मार्फत आपण पूर्णपणे सर याच्या मॉनिटरिंग करतो आहे सर. आपण एक डेडिकेटेड पोस्ट ठेवलेला आहे. अगर काही खाली पाऊसची परिस्थिती झाली, फ्लडची परिस्थिती झाली तर आपले पोलीसचे जो डिझास्टर मॅनेजमेंट आहे, NDRF आहे, SDRF आहे त्यांना प्रवास करण्यासाठी सर आपण त्यांच्या प्रवासासाठी स्पेसिफिक तो डेडिकेटेड पोस्ट ठेवलेला आहे सर. मागच्या वर्षी आपलं मेट्रोची सगळी युनिट पण सर थांबले नव्हते. इतका मोठा पाऊस होता तरी इव्हन सर ज्यावेळेला पाऊस जास्त पाऊस होता तर त्यावेळेला सर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली होती सर. मेट्रोची वर सर नॉन स्टॉप आपली सर्व्हिस चालू होती सर. सर सगळे रेड हार्वेस्टिंगचे सर सगळे आपले कारवाई झालेली आहे. और जो पूर्ण क्लिनिंगच्या आहे सगळे केलेले आहे सर. मेट्रोच्या काही अडचण जाणार सर. MMRDच्या पण तुमच्या जिथे कामं चालू आहेत MMR मध्ये तिथं कुठे खाली काम वर काम चालू आहे आणि खाली जे काही तुम्ही हे लावलेले आहेत पत्रे वगैरे ते जे आवश्यक आहे तेवढं ठेवा. त्यांचा स्क्वीज करा त्याला आणि खाली काही दगड रॅबिट पडला असेल ते काढून टाका सगळं. आणि आता पाऊस आहे. पुढे मी यांना सांगितलं मुखर्जींना जिथे जिथे तुम्हाला स्कोप आहे तिथे खाली गार्डनिंगचं काम चालू करा. सर आपण अथॉरिटीच्या मीटिंगमध्ये सूचना दिली होती सर. त्याच्यानंतर आपण पूर्ण जिथे जिथे काम चालू आहे बॅरिकेड्स सर स्पेस केलेले आहे सर. सगळे स्पेस केलेले आहे. इव्हन सर आपले जे सगळे पॉल्स आहे मेट्रोचे सगळे पिलर्स आहे त्याचे सर सुशोभीकरणचे कार्य पण 99% ते करा. आणि भिवंडीमध्ये थोडे खड्डे जास्ती पडलेले आहेत तुमच्या मेट्रोच्या कामामध्ये ते जर बघायला सर नमस्कार. सर आमची MMRDची आपत्ती व्यवस्थापन कार्य आहे ते आपण रेडी केलेलं आहे. गेल्या तारखेला सर आमची बैठक झाली. बैठक घेतलेली आहे सर्वांसोबत. त्याचे जे आवश्यक इन्स्ट्रक्शन होते सर ते पूर्ण दिले गेले आहे सर. आणि MMR मधले महापालिका आणि नगरपालिका तुमच्या MMRDशी काय रिलेटेड जी कामं असतील तुम्ही डायरेक्ट संपर्क करा. म्हणजे आपल्याला अगोदरच हे सगळं करता येईल. करेक्ट. म्हणजे आपण जे सांगितलेलं आहे स्ट्रॉंग वॉटर डेब्रीज डिसिल्टिंग वर्क पॉटहोल्स बाबत आता भिवंडीच्या सत्रांतून सांगितलेलं आहे. पंप अरेंजमेंट बॅरिकेड्स आणि टनल वर्क जे आपले सुरू आहे आणि ओव्हर जे काम सुरू आहे सेम टाइम
MMRDA मध्ये जे मोठे काम सुरू आहे त्याच्यासाठी आपले जे कडे जे मोठी क्रेन्स आहे JCB आहे त्याची पण लिस्टिंग आणि कॉन्ट्रॅक्टर हे पण आपण रिझर्वमध्ये ठेवलेलं आहे सर, की कधी आपल्याला जर गरज वाटली तर इमिडिएटली आपण कॉन्टॅक्ट करून तो पण करू शकत आहे. तसं MMRDA मध्ये MC सरांनी बैठक घेऊन पूर्ण आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. सेम टाइम सर आपण 24/7 कंट्रोल रूमची पण स्थापना केलेली आहे सर, आणि त्याचे नंबर पण आपण ब्रॉडकास्ट करत आहे. तर इमिडिएटली जर कोणती महानगरपालिका कुठेही गरज भासली तर ते काही कॉन्टॅक्ट आणि आपण तुरंत तत्काळ सर प्रतिसाद देऊ. थँक्यू सर. तुम्ही थोडं ट्रॅफिक वार्डाची एक व्यवस्था ठेवा. पावसाळ्यामध्ये ट्रॅफिक होते, मग त्याला तुमच्याकडून त्याची एक नियोजन म्हणजे लागेल तर त्याची तजवीज करून ठेवा सर. ओके सर. बाकी पोलिसांचं काय म्हणणं आहे? सर, ठाणे आयुक्तालयामध्ये आपत्ती व्यवस्थापनाची जी आपली सगळी स्कीम आहे ती स्कीम केलेली आहे. बाकी विभागांबरोबरच्या बैठका देखील आपल्या झालेल्या आहेत. मॉक ड्रिल्स चालू आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये. त्यानंतर पर्यायी रस्त्यांची व्यवस्था केलेली आहे. ज्या धोकादायक इमारती आहेत त्या प्रत्येक आपल्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये संबंधित विभागांशी संपर्क करून त्या इमारती देखील आयडेंटिफाय केलेल्या आहेत. आणि जर अचानक पाणी साठलं तर पर्यायी मार्गांची व्यवस्था आहे. त्यानंतर तिथल्या लोकांना हलवून कुठं ठेवायचं त्याचा देखील प्लॅन पूर्णपणे तयार आहे. त्यामुळे आपण सगळ्या दृष्टीने तयार आहोत. धन्यवाद सर. हो सर, धन्यवाद. येस सर. सर, आणि सर आम्ही NDRF आणि SDRFच्या पण टचमध्ये आहोत. त्यांची क्षमता पण बैठका झालेल्या आहेत, त्यामुळे त्या दृष्टीने तयारी आहोत सर. सार्वजनिक बांधकाम विभाग आमचं सुद्धा असं केलेलं आहे. NDRF आणि SDRFचे जे लोक आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. तिथे संबंधित सर्व अधिकारी जे आहेत इतर सर्व खात्याचे ज्याच्याशी आपल्याला कोऑर्डिनेशन करायचं असते त्याचा एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे. एक सर एक थोडासा आठवण करून इच्छितो सर की मागच्या वर्षी सूर्या डॅमच्या प्रकल्पाचं जो काम झालं होतं तिथे एक JCB कोसळली होती आणि तो एक मुलगा तिथे हे झाला होता सर. आपण बघितलेलं होतं त्या पॉईंट. ती गायबच झाली, खाली पडली आणि मग नंतर एक नाही झाली सर. तसे आर्मी नेव्हीचे पण काही या लोकांनी तर बरेच मेहनत केली होती काही सापडलं नाही. परंतु त्या जी घटना आहे त्या घटनापासून आपण जे काही लर्निंग पॉईंट्स आहेत आयडेंटिफाय केले सर. माझी एक विनंती आहे सर की जी सूचना जी आपण दिलेली आहे ठाणे महानगरपालिकेला की जर एखादा PWD माझी एक विनंती आहे सर की आपण जे ठाणे महानगरपालिकेच्या सूचना दिलेली आहे की जर एखादा PWDचं काम असो किंवा NHIचं काम असो किंवा दुसऱ्याचं काम असो अगोदर करून घ्या, मग नंतर त्यांना बिल पाठवून द्या. तर ती सूचना सर मीरा भाईंदर महानगरपालिका आणि इतर सगळ्यांना पण द्यावी सर असं माझी विनंती आहे. बाकी सर आमची सर तयारी आहे सर, कोऑर्डिनेशन आहे चांगलं सर. जैन सर, ठाणे ग्रामीणमध्ये सर आमच्याकडे 24/7 आमचं जे कंट्रोल रूम आहे ते ॲक्टिवेट केलेलं आहे. बाकी महत्त्वाचे जे आहे सर आमच्याकडे काही धबधबे असतात, मार्शेस घाट वगैरे आहेत. धबधब्यामध्ये बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी तरुण वर्ग येतो आणि त्या ठिकाणी सर काही डेज वगैरे होतात. तर त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्ताचं नियोजन पूर्णपणे केलेलं आहे. माळशेज घाटामधलं नियोजन केलेलं आहे. मागच्या वर्षी सर माळशेज घाटामध्ये ॲक्च्युली दरड कोसळली होती, ऑटोवरची पडलं होतं, एक लहान मुलगा एक्सपायर झालेला होता. त्यामुळे ते PWD कडनं त्या ठिकाणी जाळी वगैरे जे आहे त्या ठिकाणी त्याचं नियोजन आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याप्रमाणे ते करतो. आमच्याकडे महत्त्वाचा जो मुद्दा आहे सर तो मुद्दा आहे की रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसेस जे आहेत त्या ठिकाणी बरेचसे पर्यटक येतात म्हणून आम्ही त्यांची मिटिंग्स वगैरे आयोजित केले. मागच्या वेळेस 49 लोक त्या ठिकाणी अडकलेले होते, तर ते आपण सर त्या ठिकाणी NDRFच्या वतीने आपण ते येस सर हां त्या ठिकाणी मागच्या वेळेस आपण त्या ठिकाणी काढलेले होते सर. तर ते SDM आणि त्यांनी सगळ्यांनी ते नियोजन केलेलं होतं. तर ओव्हरऑल सर आमच्याकडे तसा काही इश्यू नाही आहे सर, पण ट्रॅफिकचे इश्यू आमच्याकडे त्याच्यामुळे तयार होतात आणि तेवढं आम्ही ट्रॅफिक वाढत आता आपण सांगितले सर आणि आपले ट्रॅफिक पोलीस आणि आमचे कर्मचारी आम्ही त्या ठिकाणी देऊन ते व्यवस्थित आम्ही करून घेऊ. बाकी कोऑर्डिनेशन सगळ्या डिपार्टमेंटसोबत आहे. थँक्यू.
मगाशी एक सूचना जी पांडे साहेबांनी दिली, जसं आपण ठाणे महापालिकेला सांगितलंय की ज्या एजन्सीचे रस्ते आहेत ते आता MMRD इथे आहे, PWD आहे, MSRDC आहे, आणखी कॉर्पोरेशन NHI आहे, हे अधिकाऱ्यांना संदीप तुम्ही ताबडतोब कोऑर्डिनेट करायचं. तुमचे जे रस्ते आहेत म्हणाले तुम्ही ताबडतोब त्याचं डागडुजी करून टाका इमिजिएट. आणि पावसाळ्यात कुठलंही डागडुजी केल्यानंतर ते रस्ता तो खड्डा परत येतो. त्यामुळे त्यांनी त्यांचे खड्डे बुजवलेच पाहिजे, चांगल्या मटेरियलनी वापस खड्डे पडता कामा नये. आणि जर त्याला विलंब लागला तर ताबडतोब त्या संबंधित जसं ठाणे महापालिका करते तसं त्या महापालिकांनी करायचं. आणि ताबडतोब ते बिल जे आहे मेरा भाईंदर वगैरे जे कोणी असतील ते बिल संबंधित अथॉरिटीकडे पाठवायचं. त्याची एक कॉपी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवा आणि ती माझ्याकडे पोच होईल. आणि मग त्यांनी ते तुमच्याकडे त्यांचं जे जबाबदारी आहे त्यांनी पार पाडली नाही म्हणून त्यांच्याकडून आपण पैसे खड्डे भरलेले ते पैसे घेऊच, पण अजून त्यांच्याकडे दंड पण घेऊ. कारण त्यांची जबाबदारी आहे ना वेळेवर सगळं खड्डे पावसाळ्याच्या अगोदर दुरुस्त करणे. खड्डे असल्यामुळे एक तर ट्रॅफिक स्लो होते, खड्डे असल्यामुळे ट्रॅफिक स्लो होऊन ऍक्सिडेंट होतात, लोकांचे जीव जातात. हे आपल्याला टाळायचे आहेत. आणि दरवर्षी तर रुटीन वर्क आहे, याच्यामध्ये कुणी हायगाई करता कामा नये. हायगाई कोणी केली तर त्याच्यावर कारवाई होईल बिलकुल. आणि तुम्ही संदीप तुम्ही हे सगळं जरा कोऑर्डिनेट करा. तुम्ही त्यांना तुमच्या कलेक्टर ऑफिस मधून मागच्या वेळेस पण आपण कलेक्टरला हे केलं तर नोडल ऑफिसर केलं होतं. PWDचं काय आहे? PWD कोण आहे? तुमचे सगळे रस्ते बिस्ते बघितले तुम्ही? हा आवश्यक तिथे दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे तसे सूचना देऊन कामे हाती घेण्यात आलेली होतं. आणि 25 मे पर्यंतचं टार्गेट आहे की प्री मॉन्सूनच्या दृष्टिकोनातून सर्व म्हणजे इन्स्पेक्शनचे रिपोर्ट्स आणि आवश्यक त्या दुरुस्त्या पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली. आणि जे रस्ते होणार नाही ते पूर्ण ते तुम्ही त्याला मोटरेबल करायला ते काय म्हणतो त्याला झिरो. येस सर, मोटरेबल करून खड्डे म्हणजे पटोल फ्री ठेवण्याचे सूचना देण्यात आलेल्या आहेत. कुठेही ट्रॅफिकची अडचण होणार नाही अशा पद्धतीने कारवाई करण्याची ऑलरेडी सूचना देण्यात आल्या. तसं काम प्रगती येत आहे सर. हा ते बघा. MSRDC कोण आहे? MSRDC हा MSRDC तुमचा जो नाशिक हायवे आहे ना, हा त्याच्यामध्ये कुठे काय यावर्षी त्याच्यात मॅक्सिमम ट्रॅफिक कॉन्क्रीट वरच आहे, त्यामुळे खड्डा पडणार नाही. कशिळे आणि कावळचे 2 ब्रिज आहेत आपले, त्याच्यावरती मास्टिकचं काम चालू आहे. 31 मे पूर्वी आपली सगळी कामं संपतील. म्हणजे तुमचे ट्रॅफिक जे आहे कॉन्क्रीट वरून जाईल आणि मास्टिक वरून जाईल. कुठं खड्ड्या मिड्ड्यांचा काय प्रश्न नाही, पण कुठं काम म्हणजे कुठल्या तरी या भागामध्ये कशेळीमध्ये काम जे पूर्ण व्हायला पाहिजे ते झालेलं नाही सर. 4 ठिकाणी काम चालू आहे, पिंपळासला झालेलं नाही, मोठागाव मानकुलीला काम चालू आहे. सेफ स्टेज लावून आपण 2+ 2 लेनवरून ट्रॅफिक कॉन्क्रीट होते. आणि बाकी ते त्याला हे करणार हे करून देणार त्याला मोटरेबल नाही. तुमची गाडी तर ट्रॅफिक ह्याच्यावरून जातील, पण बाजूला जो हे आहे खालचा खड्डा त्याला काय करणार तुम्ही? नाही सर, आता आपल्याकडे खड्डे असे कुठे राहणारच नाही. राहणार नाही. आपल्याकडचे सर स्ट्रक्चर जे आहेत 4 ठिकाणी जी कामं चालू आहेत ना ती काय आता 4 ठिकाणी कॉन्क्रीट होणार का तुमचं? होणार नाही. सर्व्हिस रोडचं होणार ना? सर्व्हिस रोडचं होणार. आणि जिथे सर्व्हिस रोडचं होणार नाही आम्हाला शोधावं लागेल तिथं आम्ही मेन वरून ट्रॅफिक घेऊन जाणार. मेन रोड मोठागाव मानकुलीला सुद्धा किंवा दिवा जंक्शनला सुद्धा ट्रॅफिक वरून जाणार RHS एका बाजूला. त्यामुळे एका बाजूला 3 लेन मिळतील, दुसऱ्या बाजूला 2 लेन मिळतील. प्रत्येक ट्रॅफिक आपलं कॉन्क्रीट वरूनच आहे. आणि फक्त कशिळे आणि कळवा मास्टिक वरून त्याचं काम सुरू आहे सर. फक्त बाजूचा जो रस्ता होणार नाही त्याची पण लेवल मेंटेन करू. येस सर, येस सर. त्याचा डायव्हर्शन पाण्याचं डायव्हर्शन आपण करून देतो. सगळे करोड साफसफाईचं काम सुरू आहे. साहेब आता पिंपलास आणि दिवा इथे ट्रॅफिक होते सर. पिंपळास आणि तिथंच होते ना? तिथंच होते. वडपेला होती, पण वडपेचं आपण आता कॉन्क्रीटिंगचं काम सुरू केलं. वडपाचं ठीक आहे.
उल्हास आणि दिवाचे आपण 2-2 लेअर कॉन्क्रीटचाच वापरतो. ते तुम्ही बघा, तुमच्या काय कंप्लेंट देता कामा नये, ताबडतोब करा बार फुटिंग वर जे करायचं ते. 31 मे पूर्वीपर्यंत करतो सर. हा, तुम्ही जाऊन मी सांगितलं होतं अनिल गायकवाडला. सर आम्ही साईटवरतीच हात कंटिन्युअसली. हा, दुसरं ते गायमुख मध्ये, गायमुखचा जो रस्ता आहे ना आपला घोडबंदर रोडचा, गायमुख रोड, घाट घाट असा चढण आहे ते. हा 600 मीटर आता पूर्ण केले 15 दिवसात. काय केलं? कॉन्क्रीट नाही, पीटी केलं. ते कॉन्क्रीटला परमिशन मिळत नाही, फॉरेस्टची रेंज असल्यामुळे परमिशन दिली नाही. आपण आता ते डांबरीकरण केले 600 मीटर. नाही, डांबरीकरण बरेच वेळा केलं. टिकेल का ते पावसाळ्यामध्ये? हा सर, मान्सून या मान्सूनला टिकेल. हा, या पावसाळ्यात टिकेल सर. आपण IIT लोक बोलवले त्याच्यासाठी. पण त्याला कॉन्क्रीट नाही करत, परमिशन मिळत नाही फॉरेस्टची रेंज. पण तो ऑलरेडी इतका जुना एक्झिस्टिंग रस्ता आहे. फॉरेस्टचा कोण आहे? एक्झिस्टिंग रस्ता आहे, मग कोण आहे फॉरेस्ट मधून आलाय? तेव्हा द्या ना. तो किती वर्षाचा रस्ता आहे आणि तो असा घाट आहे, त्याला डांबर टिकतच नाही, ते ब्रेक मारून त्याला खड्डे पडतात. नमस्ते सर. सर, जो जुना रस्ता होता तो 3.75 मीटरचाच आहे आणि त्याला मोठा रड करण्यासाठी जवळपास 4.7 हेक्टर लँड फॉरेस्टची लागते. त्याच्यासाठी प्रपोजल मूव्ह केलेला आहे डिपार्टमेंटने. अरे बाबा, जुन्या रस्ता जो आहे ना तो कॉन्क्रीट करायचा आहे. आपण 60 मीटरचा करतोय तो वेगळा विषय आहे. त्याला रुंदीकरण, लँड ॲक्विजिशन आणि जे काय करायचं तो वेगळा, फॉरेस्टची परमिशन. पण जो आता ऑलरेडी एक्झिस्टिंग इतक्या वर्षापासून जो चालू आहे ना असा घाट तिथे आहे, असा चढण आहे ना, चढण. हो सर, हो सर. तो रस्ता म्हणजे तिकडून येताना सर पूर्ण रेकॉर्ड, जो रेकॉर्ड दिसतोय डिपार्टमेंट कडून चेक केलं, फॉरेस्ट कडून चेक केलं. तुम्ही आता बघा, त्याला जुन्या रस्त्याला तर तुम्ही कॉन्क्रीटला करायला नाही करता कामा नये. जुना इतक्या वर्षापासून वापरतायत तो. सर जुना जो आहे तो 3.75चाच आहे. मग तो तुम्ही त्याला परमिशन नाही मिळालं तुम्हाला? डबल कॅरेज सर झालेला आहे, विदाउट परवानगी झालेला आहे. तर तो आहे तो मेंटेन करता येऊ शकतो, परंतु त्याला सिमेंट RCC करण्यासाठी परवानगी नाही देत. अरे बाबा, आता तो इतके वर्ष वापरतायत रोड आणि लोक दर पावसाळ्यात तो खराब होतो, तर त्याला तुम्ही परमिशन द्या. सर मी वरिष्ठांना बोलून घेतो. सर कोण आहे वरिष्ठ तुमचा? सर वनसंरक्षक आणि संचालक संजय गांधी नॅशनल पार्क. हा, आपण काय नवीन रस्ता करत नाही ना, रुंदीकरण नाही करत आहे. रुंदीकरण जेव्हा करू 60 मीटर तेव्हा त्याला आपल्याला परवानगी लागेल. आता तुम्ही बोलू, काय नाव आहे त्यांचं? अनिता पाटील मॅडम. हा, अनिता पाटील. हा, त्यांना सांगा मीटिंग मध्ये असं झालेलं आहे आणि तिथे तिथं खड्डे पडल्यामुळे वाहतूक स्लो होते, तिथे ऍक्सिडेंट होतात आणि मग ऍक्सिडेंट झाले की त्याला तुम्हाला धरणार आम्ही फॉरेस्टला जबाबदार. शेवटी लोकांपेक्षा तुमचं काय महत्वाचं नाहीये, लोकांच्या जीवापेक्षा. आणि इतक्या वर्षापासून तो रस्ता वापरताय, तुम्ही असे आडमोठे काम केलं तर मग आम्हाला तुमच्यावरच ऍक्शन घ्यायला लागेल. सर पाहतो सर, बोलून घेतो वरिष्ठांना. आणि आता तुम्ही काय करा, तुम्ही ते ताबडतोब तिथं मास्टिक बिस्टिक करा ताबडतोब. आता काय कॉन्क्रीट आता लगेच होणार नाही. आणि फॉरेस्टवाला मी अगोदर पण सांगितलेलं, या सार्वजनिक कामामध्ये फॉरेस्ट म्हणजे जे रस्ते एक्झिस्टिंग आहेत, वर्षानुवर्ष वापरात आहे आणि ते खड्डे पडल्यानंतर तिथं डांबर टाकणे किंवा तिथं कॉन्क्रीटचे रस्ते टाकणे परमनंट, याच्यामध्ये जे तुम्ही अडथळे आणतात त्या अडथळे आणणाऱ्या फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांवर पण गुन्हे दाखल आम्ही करायला सांगितलेले आहे. सार्वजनिक हिताची आड जे कोणी एजन्सी येईल त्यांना मग लोकांपेक्षा ते महत्वाचे नाही आहे. तुम्हालाच अधिकार आहे यांच्यावर कारवाई करण्याची, असं समजू नका. दुरुस्तीसाठी परवानगी द्या म्हणून परिपत्रक इश्यू केलेलं आहे, त्याच्यानुसार आम्ही दुरुस्तीसाठी परवानगी नेहमी देतो. लोकांचा तिथे कुठे अडवणूक आणि सार्वजनिक कामामध्ये कुठलाही अडथळा आणण्याचं काम करायचं नव्हे. आपल्याला जर परवानगी घ्यायची आहे, रस्ता रुंदीकरण करायचं आहे आपल्याला काही, तर आपल्याला ठीक आहे ना, परमिशन घ्यायला पाहिजे. आणि आपण फॉरेस्टचं जो आपण जे काही संरक्षण करण्याचं काम या MR मध्ये तर सगळ्यात जास्ती होत आहे ना, सगळ्यात जास्ती होत आहे ना. आम्ही सगळ्या मदत तुमच्या सगळीकडे वनीकरण. आता जर महापालिकेत गेल्या वर्षी 2-1.5 लाख, ठाणे महापालिकेत झाडं लावली हो, 1.5 लाख झाडं लावली. 2 लाख झाडांचं टार्गेट दिलं. मेगा भाईंदर सगळ्या MMR मधल्या लोकांना आपण सांगितलं ते वनीकरण वाढवण्यासाठीच केलंय. पर्यावरण पूरकच आपल्याला करायचं आहे. पण जिथं कुठंतरी असं नवीन तुम्ही असा कायदा आणला
हे तर सर्व्हिस रोड आपला घोडबंदरचा तो मध्येच त्यांचं फॉरेस्ट. अरे रस्त्यावर कुठे, शहरामध्ये कुठं फॉरेस्ट? आता त्याचं किती वर्ष झाली? 25, 30, 40 वर्ष. त्यामुळे तुम्ही हे सिरियसली सांगा आणि सार्वजनिक कामाच्या आड बिलकुल फॉरेस्टनी अडवणूक करता कामा नये आणि जंगल वाढलं पाहिजे, पर्यावरण राहिलं पाहिजे, त्याच्याबद्दल बिलकुल काहीच कुणाचं गमत नाही. पण विकासाला आपल्याला चालना देखील देण्याची आवश्यकता आहे. इरिगेशनचं काय आहे? आपल्याकडे ठाणे जिल्ह्यात आपलं असं नियोजन असतं की जे GOS आणि ROS जो आपला अप्रूव्ह आहे त्याचा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून आपण पाणी सोडतो. फर्स्ट पाणी जेव्हा सोडतो तेव्हा 2 दिवस आधी इंटिमेशन देतो. नंतर जेव्हा तुम्ही त्या अगोदर द्या, सगळं एस्टिमेशन द्या, तिकडे तर सगळं पुरी आहे. सर 2 दिवस फर्स्ट जे आपण सोडतो त्या 2 दिवस आधी इंटिमेशन देतो. नंतर मध्ये परत ते बंद होतं, पण त्यावेळी मग नंतर अर्धा दिवस आधी आपण इंटिमेशन देतो आणि आपल्याकडे MSCB पावसाळ्यामध्ये सगळे तुमचे काय तयारी आहे? महानगरपालिकेला वीज पुरवठा होतो नाही, ठाणे महापालिकेत नाही, MMR मध्ये. मुंबई सोडून इकडे जे MMR बिना भेंडर पासून कल्याण पर्यंत सगळं नाही का, सगळीकडे कल्याण किती कोण तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमचे एकतर ते म्हणजे ऑफिस मध्ये तुमचा फोन चालू राहायला पाहिजे. ते एक वेगळा वाईट अनुभव आहे. ग्रामीण भागामध्ये साहित्य पोहोचलेलं आहे का सर? साहित्याची व्यवस्था आता केली आपण आणि मेंटेनन्सची पोल पण पडले अचानक वातावरणात, पोल उपलब्धच होत नाही किंवा कंडक्टर उपलब्ध होत नाही. हे सगळं साहित्य तुमचं त्या संयोजनला गेलं पाहिजे. हो, ठेवतो साहेब सर्व. आता 13 पूल पडले होते आणि 51 LTचे पूल पडले होते, ते आपण रिप्लेस करून घेतले. पण आता एक आठवड्याभरामध्ये आम्ही तो साहित्य त्या ठिकाणी उपकेंद्राला आम्ही अमरनाथ बॅरेज धरणावरती ना पाऊस पडला की तुमची लाईट जाते आणि मग आम्हाला पाण्यासाठी खूप त्रास होतो. त्या ठिकाणी तुम्हाला सेपरेट उपाययोजना करावं लागेल. तर मी तुम्हाला वारंवार पत्र दिलेले आहे की जिथे जिथे पोल खराब झालेले आहेत ते तुम्ही चेंज करा. वायरी काही ठिकाणी खूप खाली आलेले आहे. तर ह्या पावसाळ्यामध्ये जर कुठे काय हे झालं ते थोडं लक्ष देऊन पूर्ण वायरिंग तुम्ही जरा जास्त लक्ष द्या. हो, करून. लाईट गेली, काय झालं, शॉर्ट सर्किट झालं, वायर पडली, केबल पडली, काय पोल पडला तर तो ताबडतोब उभा राहायला पाहिजे. तशी यंत्रणा तुमची तयार असली पाहिजे. करतो सर. नाहीतर गेले मग 2 दिवस 3 दिवस लोकांना लाईट नाही, पाणी नाही, असं होतं कामाची. एजन्सी आम्ही रेडी ठेवतो. ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून ठेवायला सांगितलं. हो, एजन्सी पण तयार करतो. काही ठिकाणी सर रस्ते झालेले मध्ये पोल आहे, पण ते पोल न आठवल्यामुळे वाहतूक पण अडथळे निर्माण होतो. तेही पोल काढायला पाहिजे. रस्ते झालेले आहेत MSRDचे, MMRDचे. हो सर, ते सर्व आयडेंटिफाय करून घेतो आणि तिथे आरोग्याचं काय, आरोग्यवाला कोण आहे? नमस्कार. हॅलो. हा, चालू आहे, बोला सर. नमस्कार. आपल्याकडे सगळ्या हॉस्पिटल औषधं स्वतः पावसाळ्यात जो लागणारे इमर्जन्सी मेडिसिन्स आहेत काही पावसाळ्यामध्ये उपलब्ध आहेत सगळीकडे. पर्टिक्युलर जे स्नेक बाईट आणि विद्युत औषधाची औषधं हे आवश्यक आहे. त्याच्या प्रमाणात आहे. आपल्याकडे जवळपास 134 ॲम्ब्युलन्स जिल्ह्यामध्ये सर आपल्या डिपार्टमेंटचे CSM आहे. तुमचं माईक बंद आहे. 108 ची काय परिस्थिती? 108 सर 39 ॲम्ब्युलन्स आपल्याकडे ऑनरोड आहे. कधी ड्रायव्हर नसतो, कधी नंतर डॉक्टर बद्दल प्रॉब्लेम आहे. खूप अडचणी येतो 108. आता आपल्याकडे त्याचं टेंडर झाले, अजून ते दुपटीने संख्या वाढणार आहे आणि त्यांना नवीन ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी पण आपण इन्स्ट्रक्शन दिले ते कदाचित नाही जे आहेत ते तर चालू ठेवा. रोड आहे ते वेळेवर करा ते सगळ्या. आणि औषधं सगळे नीट ठेवा. साथीचे आधार, स्नेक बाईट आणि बाकी काय काय बिंदू औषध लागतं ते सगळं ठेवा. येस. हा, तुम्हाला तर दर वर्षाचं माहिती आहे काय लागतं. ठीक आहे. कोण आहे? इरिगेशन झालं, धरण
जिल्हा परिषदचं काय आहे पण जिल्हा परिषद सर नमस्कार. आता CS साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर आरोग्याच्या बाबतीत आमच्याकडे आम्ही जिल्हास्तरीय 3 भरारी पथक नेमलेली आहे सर. क्विक रिस्पॉन्स टीम नेमलेली आहे सर. 24/7 नियंत्रण कक्ष सुद्धा आहे सर. पॉईंटच्या वॅनम जे आहेत आमचे 1250 आहेत. अँटी स्कॉर्पियनचे 135 आहे सर. आणि रॅबिसचा साठा जो आहे 16,000 साठा आहे. औषधांचा पुरेसा साठा सुद्धा आहे सर आमच्याकडे. अशा प्रकारे 33 PSCला 33 जी वाहनं आहेत ती ऑन रोड आहेत. त्याचप्रमाणे सर 9 मेला जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन समितीची जी आमची जिल्हा परिषदची बैठक आम्ही घेतलेली आहे सर. त्याप्रमाणे सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गट विकास अधिकाऱ्यांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत सर. यामध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये नदीकाठच्या कुटुंबांना स्थलांतरित होण्याकरता प्रवृत्त करून होड्या आणि आपत्ती किट ग्रामपंचायत स्तरावर तयार करण्यात सांगितले. सर्व प्रकारचे आमच्या शाळांचं सुद्धा हो सर शाळांचं सुद्धा जिथे शाळा मोडकळी झालेली त्याचं सुद्धा तर आपण जिल्हा परिषदला जे संपर्क तुटणारी गावं आहेत किंवा काही ठिकाणी गेल्या वर्षी बातमी सर स्वतः पण बोर्ड दिली होती एका शाळेला मुलांना वाहतुकीसाठी किंवा अशी जी गावं असतील किंवा शाळा असतील आयडेंटिफाय करून आपण त्यासाठी पूर्वव्यवस्था करायची सूचना आपण सरांनी सूचना दिल्या ते करायचं. मीडियामध्ये चॅनलमध्ये ते बातम्या चालतात तर त्या वेळ येता कामा सर. तालुक्याने येतो पण डाटा काढलेले आहेत. नदीमुळे बाधित होणारी लोकसंख्या पण काढलेली आहे. ग्रामस्तरावर आणि सुरक्षित स्थळी त्यांना आता त्यांना सूचना दिल्या पाहिजे. पुरवठा विभाग आहे ज्याच्यामध्ये धान्य साठा आणि पुरवठा विभाग. सर नमस्कार. जिल्हा पुरवठा अधिकारी ठाणे सर. आपल्याकडे एक 4 दिवसापूर्वी शासनाकडून सर आदेश आलेले आहेत की ऑगस्ट महिन्यापर्यंत आपण धान्याची उचल करणार आहोत सर. आता सध्या सर आपण रेशन दुकानांना मेचा वितरण सुरू आहे सर. आणि मेच्या एंडिंग पर्यंत आपण जुलै आणि ऑगस्ट शासन FCA कडून उचल करून सर ते जून मध्ये आपण दोन्ही महिन्याचं त्यांना वाटप करतोय. त्यामुळे मान्सून काळात सर धान्याची काही कमतरता नाही सर. म्हणजे धरण एरियामध्ये जे आहे सर तिकडे आपल्याला लक्ष येस सर. औषध आणि औषधांचं फायर ब्रिगेडचे वगैरे कोण तयारी आहे का? फायर ब्रिगेडचे अधिकारी सर NDRF आपल्याकडे आहे. NDRFचा घेऊया आणि TDRF. सर NDRF की 2 टीम का डिमांड है सर खाने और कल्याण के लिए. टीम रेडी है सर. DO सर रेडी आहे. यस सर. खाने और कल्याण NDRF ला आपण एक कायम इथे देणार कोण झाला. हो सर दिलेली आहे. पण सर कल्याणमध्ये केलेली आहे व्यवस्था आणि ठाण्यामध्ये व्यवस्था केलेली आहे. आणि एक त्यांचं पथक जे आहे ते इतर ठिकाणी जुलै ऑगस्ट मध्ये असतं. आपल्याकडे स्पेशली आपण सप्टेंबर पर्यंत विनंती करतो. कल्याण और ठाणे में व्यवस्था की है बोल रहे हैं. हाँ सर है. अभी टीम आई नहीं व्यवस्था की हुई. हाँ सर पता चला है मुझे. टीम अभी है सर 10 तारीख को डिप्लॉयमेंट के लिए बोला है तो टीम आ जाएगी. लोग आने दो यहाँ पर. यस सर यस सर. उनकी व्यवस्था सब हो जाएगी. आणि सर आपल्या जिल्ह्यातलं इमारती ज्या पडल्या आतापर्यंत सप्टेंबर महिन्यात पडलेत म्हणून आपण स्पेशल केस म्हणून सप्टेंबर मध्ये थांबण्याची विनंती केलेली आहे. NDRFचं काय तयारी तयारी करून घेतली. पूर्ण 29 आहे. NDRF तर ठाण्यापासून पण बाहेर जाते. तिकडे सगळे तिकडे जाते. ठाणे मॉडेल झालं. ठाणे मॉडेल नाही. आता आपण सरकार शासन आणि मॉडेलवर संपूर्ण महानगरपालिका लेवलला जिल्हा महानगरपालिका स्तरावर हे TDRF जिल्हा स्तरावर TDRF सारखंच आपलं एक यंत्रणा उभी करते. TDRF मॉडेल मागच्या वर्षी साहेब आपण संगमनेर, अकोले, नाशिक त्यानंतर रायगड मागच्या वर्षी जेव्हा ते नदीत SDRFची जे आपली झाली ना त्यावेळेस आपण TDRFची टीम जाऊन आपण त्यावेळेस रेस्क्यू केलं होतं.
संगमनेर एक पिकअप पाण्यात नदीत उडाली होती, त्यावेळेस तीन लोक अडकले होते त्याच्यामध्ये, तेव्हा आपण ठाण्यावरून जाऊन त्यांना रेस्क्यू केलं आणि आता मोबाईल चालू आहे. ठीक आहे. आता हे सगळे विभाग तर NHI एक महत्वाचा विषय आपला आहे. NHIच्या अधिकारी अनेक ठिकाणी कामं चालू आहेत. त्या ठिकाणी खालच्या बाजूला नदीतला पुलाचं पण काम चालू आहे. तर रायत्यात यावर्षी 100% पाणी एकदा तर सर्कल करताना अजूनही तिथलं काम पूर्ण होत नाही आणि त्याच्यामुळे रायता धोक्यामध्ये येतो. तिथं ताबडतोब दुसरं काय आणखी काय एक NHIला ताबडतोब द्या इन्स्ट्रक्शन. ते म्हणून ते मगाशी म्हणाला ना ते करतात ते प्लास्टिक किंवा काय आता डांबराचं चुकलं ते सध्या काय कॉन्क्रीट होणार नाही, पण ते कॉन्क्रीटचं म्हणजे आता पाऊस आहे म्हणून तर ते आपण त्याच्यावर परमिशन घेऊ काम कॉन्क्रीटसाठी. सर आपण ट्रॅफिक आहे ते 2 चाकी चालतात, 3 चाकी चालतात, 4 चाकी चालतात, ट्रक चालतात, कंटेनर चालतात. कंटेनर एखाद्या पलटी झाला तर ट्रॅफिक दरवर्षी काही अपघात वगैरे होतो. तर त्या भागाला आपण फॉरेस्ट म्हणून ट्रीट करणे ते अर्बन आहे. तिथे सर एक इमर्जन्सी म्हणून त्याला इमर्जन्सी म्हणून ट्रीट करून जे काही काम करायचं आपण केलं. इमर्जन्सी म्हणूनच करायचं तिथं. सर आपलं कॉन्क्रीटचं काम मंजूर आहे ऍक्च्युली, पण झालेली आहे, फक्त ते फॉरेस्ट परमिशन नाही. पण तुम्ही आता केलं तर पावसात होणार नाही ना. तुम्ही नंतर तुम्ही मंजूर झालं की आपण ते करू, पोलिसांना सांगून करू टाकू. कोणी आले की त्यांच्यावर गुन्हा दाखल उलट करू आपण. तर आणि NHIला म्हणाल्याप्रमाणे आजची बैठक जी आपण उपस्थित सर्वच या ठिकाणी लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार आणि अधिकारी सर्व विभागाचे धन्यवाद देतो. एक तर आपण खरीपाची बैठक झाली, खरीपाच्या बैठकीमध्ये देखील अनेक सूचना या ठिकाणी मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये आपण खतं आणि बी बियाणं कुठेही प्रमाणे निकृष्ट दर्जाचे असता कामा नये याची आपण काळजी घ्यायची आहे. निकृष्ट दर्जाचे जे कोणी बी बियाणं खतं देतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, त्या आपण हे करा. आणि सेंद्रिय शेतीला प्राधान्य, जसं कचरवळे साहेब म्हणाले मगाशी, सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यायचं. ते शेणखत जे आहे, शेणखत आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात वापरलं गेलं पाहिजे. मगाशी हे काय घायला बसून घ्यायचंय, सरावाने बसून घ्या. पत्रकारांना नाही आणखी यांनी मगाशी ते आपलं शेती जी केली, सेंद्रिय शेती, SRT, सगुना राईस टेक्निक, ही देखील आपल्याला प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे आणि ते देखील तंत्रज्ञान जास्तीत जास्त वापरण्याचं काम करा. शेतीची जमिनीची पोत वाढवण्याचं काम, त्याच्यावर आपली चर्चा झाली. खतं कमीत कमी वापरणे, याच्यावर आपली चर्चा झालेली आहे. शेणखताचा जास्त वापर करणे, हे यावर देखील सूचना आलेली आहे. त्याचबरोबर ज्याची जमीन कमी आहे, क्लस्टर गट शेती करणे, समूह शेती करणे, याला प्राधान्य आपण दिलं पाहिजे आणि त्यामुळे त्याला शेतकऱ्याला ज्यादा पैसे मिळतील. आणि त्याच्यामध्ये आपण फुलांच्या शेतीला त्याचबरोबर अनेक सूचना आल्या. इथं आहे, फणस आहे, अवाकाडो आहे आणि जे आपलं एक्सपोर्ट क्वालिटी आहे, त्याचबरोबर ढोबळी मिरची आणि शापूर आणि कुरबाडला होते. आणि त्याचबरोबर इतर जे काही कॅश क्रॉप आहे त्याला लोकांना जे आहे, आपल्याला लोकांना याच्यातून ज्यादा पैसे मिळतील याचं प्रबोधन करण्याची गरज आहे. आणि म्हणून लोकांना ते मोटिवेट करणं, क्लस्टर शेतीला, गट शेतीला, हे जास्तीत जास्त आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ज्या माध्यमातून कमी उत्पादन खर्च, 50% उत्पादन खर्च आणि जे उत्पादन जे आहे हे 15-20% वाढतंय, याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि त्याचबरोबर व्हॅल्यू ॲडिशन कसं होईल यासाठी आपल्याला जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे.
आणि पाण्याची स्टोरेज क्षमता आपण वाढवण्याच्या संदर्भात आता तुम्हाला मशिनरी पण आम्ही देतो. त्याबरोबर जिथं जे आपले रिसोर्सेस आहेत त्याला आपण वाढवणे आणि मग आपल्याला पावसाळ्यानंतर देखील तिथं रब्बीमध्ये आपल्याला बारमाही पिकं घेता येतील, भाजीपाला घेता येईल, फुलशेती करता येईल, इतर जी काही शेती आहे ती करता येईल. दुसरं वसुंधरा आपले भागवत काका जे आहे त्यांचं मार्गदर्शन नेहमीच असतं, तर त्यांची मदत घ्या. आणि मगाशी मी म्हणालो जलतारा श्री रविशंकर यांचं जे काही जलतारा जे शोष खड्डे त्यामुळे त्याच्यावर आपण लक्ष द्या. त्याच्यामुळे वॉटर लेवल वाढेल, बोरिंग विहिरीला पाणी वाढेल, लोकांना त्यामध्ये फायदा होईल आणि म्हणून पाण्याची क्षमता वाढेल. खोलीकरण रुंदीकरणाला आपण हे द्या. त्याचबरोबर हे मगाशी एक सुद्धा कतोरे साहेबांनी केला होता की TDC बँकेकडून आपल्याला लोन मिळतं पण नॅशनलाइज बँकेकडून लोन मिळत नाही. तर त्या अधिकाऱ्यांनी देखील कलेक्टर आणि तुम्ही आणि ते संबंधित अधिकारी यांनी त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करा. कुठे अडचण आली तर स्टेट लेवलला आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू. आणि त्याचबरोबर जे प्रगत शेतकरी आहेत त्यांना देखील घेऊन एक शेतकऱ्यांचं वर्कशॉप करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांना मोटिवेट करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे. इतर पिकांना देखील फक्त भात आणि नाचणी आणि वरी हे तर आपल्याला करतोच आपण, परंतु इतर जी आहेत आपल्याला जी आपण पावसाळ्याच्या व्यतिरिक्त इतर हंगामात देखील पिकं घेऊ शकतो त्या पिकांना आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे. आणि ॲग्रिस्टॅक योजना जी तुमची आहे त्याला देखील आपण पूर्ण डिजिटल करतोय तर त्याचा देखील फायदा होईल. आणि या ठिकाणी शहापूर मुरबाड या भागामध्ये वीज पडण्याचे जे प्रकार आहेत आपल्याला तिथं काय लाइटनिंग अरेस्टर बसवतो ना, लाइटिंग अरेस्टर 14 ठिकाणी बसवले, अजून आपण 35 प्रस्तावले. हे कुठे कुठे आवश्यक आहे ते तुम्ही करा, तिथं बसवा. आणि मग मला वाटतं एकंदरीत आपण आणि अवजारांचं आपण चर्चा झाली जे भात लावणीसाठी उपयोगी पडतं त्याचा देखील वापर आपल्याला केला पाहिजे. आणि म्हणून एकंदरीत सगळ्याच आपल्या सूचना ज्या आलेल्या आहेत त्या चांगल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींनी ज्या सूचना दिल्या आहेत त्यांचा देखील आपण पुरेपूर वापर करून या ठिकाणी त्याचं जर हे केलं तर शेतकऱ्यांना फायदा होईल. व्हॅल्यू ॲडिशन चेन तयार करायला पाहिजे. आणि म्हणून जसं मी सह्याद्री फार्मचं नाव घेतलं अशा प्रकारचं देखील आपण शेखर भडसावळे आहे, श्री रविशंकरांची ही जलतारा आहे, अशा लोकांना आपण दुसरं आमिर खानचं ते आणि फाउंडेशन आहे ते देखील गट शेतीला प्राधान्य देतात. नाम फाउंडेशन आहे, नाना पाटेकर आणि ते मकरंद अनाथपूरकर, या अशा सगळ्या ज्या काही संस्था आहेत या संस्थांना आपण घेऊन हे सगळं केलं पाहिजे. आणि आता स्टोरेज कॅपॅसिटी पाण्याची वाढवायची असेल तर जिथं आता रिसोर्सेस आहेत त्याचं खोलीकरण रुंदीकरण केलं तर पावसाळ्यानंतर देखील आपण तिथं शेती घेऊ शकतो, करू शकतो. त्यासाठी तुम्हाला मशिनरीची आवश्यकता आम्ही देऊ आणि तुम्ही ते डिझेलचं काय ते करून घ्या. एक विषय आपला खरीपाचा झालेला आहे. मला वाटतं या खरीपामध्ये बांबू लागवडीला देखील आपल्याला प्राधान्य देण्याचं ठरले. चाफा मोगरा लागवड ही देखील याला देखील आपण प्राधान्य देण्याचं या ठिकाणी चर्चेमध्ये ठरलेलं आहे. आणि म्हणून रोपांची उपलब्धता देखील या ठिकाणी मगाशी कृषी अधिकारी म्हणाले की ती करतोय आपण. आणि म्हणून या ठिकाणी मी अधिक तर नाही आपली चर्चा याच्यामध्ये झालेली आहे. आणि एक्सपोर्ट क्वालिटीची आपली जी काही हे आहे पिकं आहे त्याला आपण प्राधान्य देऊन गेल्या वर्षापेक्षा जास्ती एक्सपोर्ट कसं होईल त्याला मोटिवेट आपण केलं पाहिजे. आणि कनकविरा नदीचं संवर्धन जे आहे त्याचं देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला शेतीला फायदा होईल. बाकी जलयुक्त शिवार योजना जी आहे ती आपण आधी मधले आपलं सरकार नव्हतं, अगोदर देवेंद्रजी होते त्यावेळेस आपण ते चालू केलं तर ती महाविकास आघाडी बंद झाली. आम्ही मुख्यमंत्री झाल्यावर पुन्हा चालू केले तर ती प्रभावीपणे राबवणे याच्यामुळे देखील खूप मोठा शेतकऱ्यांना फायदा होईल. आणि बाकी खतांचं तर आपण सांगितलेलं आहे की पूर्णपणे या ठिकाणी पुरवठा आहे म्हणून. फक्त एवढंच आहे तुमचं भरारी पथक ठेवा. भरारी पथक ठेवून कुठेही काय खत आणि बी बियाण्याबरोबर काही लिंकेज होता कामा नये.
हे घ्या नाही तर ते घ्या नाही तर ते देतो आम्ही, त्याच्यामध्ये विजिलन्स स्क्वॉड करून जे असं करत असतील, भेसळ बोगस बियाणे देत असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई करून टाकली पाहिजे, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. शेवटी हे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळता कामा नये. आणि माती परीक्षण, मातीचं पोत वाढवणे, जे मातीचे पोत वाढवणे याच्यावर देखील खतांचा ज्यादा वापर करून मातीचं जे पोत खराब झाले असेल त्याला देखील वाढवण्याचं आपलं एक हे झालं. हळद लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याची देखील यामध्ये चर्चा झालेली आहे. अवजार बँकेला प्रोत्साहन देण्याचं आहे. त्याचबरोबर भात लागवड मगाशी म्हणालो आपण यंत्राने, कारण वेळ माणसं कमी लागतात, वेळ कमी लागतो आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे नुकसान भरपाई जी आहे ती ताबडतोब आपण त्याचा पाठपुरावा करा. मी देखील संबंधित विभागाला सांगतो. आणि फळपीक विमा जी आहे ती आपण मला वाटतं 16 कोटी वाटलेले आहे. PM किसान विमा आहे आणि म्हणजे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं जे काही स्वप्न आहे की इन्कम डबलिंग झालं पाहिजे, ते त्याच्यावर आपल्याला फोकस, म्हणजे हे नवीन पारंपरिक शेती करतो आपण, पारंपरिक शेतीला आधुनिक शेतीची जोड देणं, हे आपल्याला त्याच्यावर आपल्याला फोकस केला तर मला वाटतं मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होईल. MREGच्या माध्यमातून आपण ज्या योजना केलेल्या आहेत, बांबूची लागवड करणं किंवा इतर जी काही आपण योजना त्याच्यात टाकल्या त्याचा आपण फायदा घ्या. आता वाटतं आपण किती बांबू हेक्टर, किती हेक्टरचे कन्सेंट घेतले? जवळपास 500 हेक्टर. तुम्हाला मी सांगतो साताऱ्यामध्ये 7,000 हेक्टरचं कन्सेंट घेतले आहे. आणि त्याचा म्हणजे तुम्ही विचार करा ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि तुम्हाला आता बाकी मला वाटतं शेतकऱ्याला वगैरे आपण अनुदान वाढवलेलं आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजना त्याला आपण हे प्राधान्य द्या. त्याचबरोबर इथे मत्स्यपालन जे आहे त्यालाही देखील मगाशी आपली चर्चा झाली, त्याच्यावर फोकस करा जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल. ॲग्रो टुरिझम जे शेखर भडसावळेंनी केलंय, ॲग्रो टुरिझम बघा जरा, ते आणखी रेप्लिका करा, ते सह्याद्रीचा रेप्लिका करा, लोकांना पैसे मिळतील. आणि म्हणून यामध्ये आपण जे कृषी पंप आहे ते सोलरवर आता कन्वर्ट करतोय, त्याला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि यासाठी सगळं जे आहे बँकांची मीटिंग घेणं, या सगळ्या गोष्टी आपण लक्ष द्या. आणि मला वाटतं हे सगळं जर आपण केलं तर याचा खरीप हंगाम शेतकऱ्यांचा चांगला होईल, लोकांना 4 पैसे चांगले मिळतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल. आता ही प्री मान्सूनवरती आपत्ती व्यवस्थापनाची मीटिंग आपली झाली, त्यामध्ये ठाणे महापालिकेने त्यांचं प्रेझेंटेशन आणि माहिती दिली. याप्रमाणे सर्व महापालिका दरवर्षी असं काम करतात आणि त्यामध्ये नवीन आपलं काही नाही, हे रुटीन आहे. आणि त्यामुळे सर्व यंत्रणांची पूर्ण तयारी या ठिकाणी झालेली आहे असं समजतो आपण. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे आहे ते 24/7 या ठिकाणी आपलं कार्यालय सुरू असतं. आणि दुसरं एक आमदार खासदारांनी पुढाकार घेऊन सेंद्रिय शेतीला प्राधान्य देण्याचं आपलं ठरलेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर देखील फोकस आपण करा. आणि कारण सेंद्रिय शेती प्रमोट करणं हे खूप लोकप्रतिनिधी पुढे जाईल तेव्हा मग ते बाकी शेतकरी पण येतील. आणि ते मान्सून पूर्वाचं मी सांगतो, इथे रेल्वे आहे, NDRF आहे, PWD आहे, MMRD आहे, MSRDC आहे, इतर MSCB आहे, इतर सर्व महापालिका आहे. आणि त्या सर्व महापालिकांना मगाशी आपण सांगितलेलं आहे की सर्व रस्ते जे आहेत आपापले जे एजन्सी आहेत त्या सर्व रस्त्यांनी एजन्सीनी सर्व रस्त्यांचे खड्डे पूर्णपणे व्यवस्थित रस्ता केला पाहिजे. तिथं पावसाळ्यामध्ये खड्डे भरण्याचं काम होता कामा नये. आणि जे जर रस्ते त्या एजन्सीनी केले नाही तर संबंधित महापालिकेने नगरपालिकाने ते करा. आणि तुम्ही आपण इथं कॉर्डिनेट करणार ना संजीत माळे आणि कलेक्टर रजेवर आहे, तुम्ही हे करा. तर हे सर्व रस्ते चांगले असले पाहिजे. मॅनहोल जे आहेत ते त्याच्यावर जाळ्या बसलेल्या असल्या पाहिजे. सकल भागात पंपाचं नियोजन केलं पाहिजे, पाणी तुटता कामा नये. यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष द्या. रेल्वेच्या हद्दीतले नाले जे आहेत ते व्यवस्थित साफ झाले पाहिजे, याच्यावर आपल्याला लक्ष दिलं पाहिजे. कारण महापालिका हद्दीतले नाले साफ होतात, नगरपालिका हद्दीतले नाले साफ, पण पुढचे नाले साफ कलवट होत नाही.
त्यामुळे त्याच्यावर आपण फोकस करा. त्याचबरोबर आपल्याला सकल भागामध्ये पाणी भरल्यानंतर बोटी लागतात, त्या बोटींचा देखील इंतजाम आपण केलेला आहे आणि त्यासाठी देखील त्याचं नियोजन आपण केलंय. त्याचबरोबर गेल्या वेळेस होर्डिंग पडलं मोठं मुंबईमध्ये, तर होर्डिंग कुठलंही पडता कामा नये. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट ताबडतोब केलं नसेल तर करून घ्या आणि असे धोकादायक होर्डिंग आहेत ते ताबडतोब कापून टाका. कुठलंही होर्डिंग कुठे पडता कामा नये, लोकांचा जीव जाता कामा नये. आणि मी मगाशी म्हणालो जे असे जेव्हा दुर्घटना होतात, लोक जेव्हा पाण्यामध्ये दुर्घटना होते त्यावेळेस स्विमर जे असतात ते स्कुबा डायव्हिंग वगैरे एक्सपर्ट जे स्विमर आहेत, फिशरमॅन आहेत, जे मच्छीमारी करणारे लोक आहेत, एक्सपर्ट लोक असतात, त्यांची टीम जसं ठाणे महापालिकेने केले तसे तुम्ही देखील करा. इतर लोकांनी बिल्डिंग जे आहेत त्यांचं स्थलांतर करणं, त्यांचं आतापासूनच त्याचं नियोजन केलं पाहिजे. इरिगेशनने पाणी सोडताना सगळ्यांना 2-3 दिवस आगाऊ सूचना दिल्या पाहिजे. त्या अधिकाऱ्यांनी देखील त्या प्रकारची खात्री इथं दिलेली आहे. आणि MMRDA मार्फत देखील आपण म्हणाला 24/7 आम्ही मॉनिटरिंग करतोय, तर ते चांगलं आहे. आणि त्याचबरोबर मेट्रोची जी कामं आहेत तिथे जिथं अनावश्यक आहे तिथे आपल्याला लेबरिंग काय असेल काढून ते बॅरिकेडिंग आहे ते स्क्वीज करणं वगैरे त्याच्यावर फोकस करा. तुम्ही केलेले आणि MSCBचे देखील फोन चालू असणे, जेव्हा कंप्लेंट आहे, तक्रारी आहे, लाईट गेल्यानंतर 2-2 दिवस लाईट येत नाही असं होता कामा नये. झाडांची ट्रिमिंग, फांद्यांचं ट्रिमिंग झालं पाहिजे. ताबडतोब ते फांद्या पडून लोकांचा जीव जाता कामा नये किंवा इलेक्ट्रिसिटीवर बाधा येता कामा नये. ते देखील आपण या ठिकाणी त्याच्यावर देखील आपली चर्चा झालेली आहे. आणि म्हणजे वृक्ष छाटणी मला वाटतं महापालिका, सिडको, MMRD, MSRDC, PWD, पोलीस प्रशासन, NHI, महसूल प्रशासन, आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषद या सर्व यंत्रणांनी एक म्हणून आपल्याला काम केलं पाहिजे. पुरेसा औषध साठा जो आहे त्याच्यामध्ये ठेवला पाहिजे. आणि पावसाळ्यामध्ये जे स्नेक बाईटचं प्रमाण जे आहे त्याचं तर तुम्ही सिव्हिल सर्जन, जिल्हा परिषद त्याची व्यवस्था केलेली आहे. पुरेसा धान्य साठा देखील आपल्याला करून ठेवायचा आहे, तो देखील आपण करताय. NDRF की टीम पर इधर है, आप लोग भी यहाँ पर है, आपका भी स्वागत करता हूँ, धन्यवाद देता हूँ कि आपने 2 टीम तैनात किए हुई है. उसका इंतजाम रहने का भी हमारे लोगों ने थाने और कल्याण में किया हुआ है. तो और कुछ जरूरत पड़े तो आप हर साल की तरह, हर बार की तरह मदद करते हैं, वो इसलिए आपको भी धन्यवाद देता हूँ. TDRF की टीम भी इथं आहे, त्यांचे देखील काम चांगलं आहे. आणि मला वाटतं एकंदरीत सगळ्याच विषयांना आपण हात घातलेला आहे. आणि काही राहिलं असेल तर संबंधित यंत्रणांना महापालिकांनी, नगरपालिकांनी संपर्क करावा. संदीप माने तुम्ही कोऑर्डिनेटर म्हणून काम करावं. आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण मी सांगतो जिल्हाधिकाऱ्यांना की इथं कुठलाही आपत्ती आली तर हे काम माझं नाही, हे काम त्या डिपार्टमेंटचं आहे असं कोणी सांगता कामा नये. या ठिकाणी एक टीम वर्क म्हणून आपण काम करायचं आहे. शेवटी आपत्तीत असलेला जो माणूस आहे आपला, त्याला मदत करणं, याला प्राधान्य देणं, त्याचा जीव वाचवणं, त्याचा मालमत्तेचं नुकसान वाचवणं हे कर्तव्य आपलं आहे. हे कर्तव्य भावनेतून आपण काम करायचं आपण केलेलं आहे. यावेळी यापूर्वी देखील केलेलं आहे. आपणच सगळ्या लोकांनी शासनाच्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मग शासन आपल्या दारी असू द्या किंवा कल्याणकारी योजना असू द्या, आपण सगळ्या योजना आणि सगळे विकासाचे प्रकल्प प्रशासन म्हणून शेवटी लोकप्रतिनिधी सरकार, देवेंद्रजी, मी आहे, अजित दादा आहे, आम्ही तर आमची टीम आम्ही काम करतोच आहे. परंतु शेवटी शासन आणि प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ही रथाची 2 चाकं आहेत. त्यामुळे आपल्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. खूप चांगलं काम या माध्यमातून आपल्या येत्या काळामध्ये होईल आणि कुठलीही आपत्ती, कुठलंही संकट या ठिकाणी आपल्यावर येणार नाही. एक सूचना मागाशी आली होती ते आपलं ट्रॅफिक वॉर्डन या बाबतीमध्ये देखील आपण MMRD असेल, MSRDC असेल, पोलिसांना पावसाळ्यामध्ये ट्रॅफिक वाहतूक कोंडीचा नागरिकांना सामना करायला लागू नये म्हणून आपण अधिकचे ट्रॅफिक वॉर्डनचा देखील इंतजाम करून ठेवूया, व्यवस्था करून ठेवूया. आणि मला वाटतं एकंदरीत सगळ्याच विषयावर चर्चा झालेली आहे. आणि म्हणून मी
असं समजतो आपण तर सगळे 24/7 काम करणारे लोक. म्हणजे मी माझ्या सकट खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी नेहमी अलर्ट असतात, नेहमी तुम्हाला मदतीला उभे असतात. त्यामुळे तुम्हाला जे जे काही जेव्हा सहकार्य लागेल ते पूर्णपणे पोलीस आणि हे सगळे लोक आपल्या सोबत आहेत. कायदा सुव्यवस्था आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत या संपूर्ण याच्यामध्ये प्रत्येक जण एक आपलाच रोल महत्वाचा आहे. आपण टीम म्हणून काम केलं पाहिजे अशा भावनेने आपण सगळेजण या आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती येऊ नये, परंतु आली तर त्याला आपण सगळ्यांनी मिळून नागरिकांचा मदत करणे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून हे आपण सगळ्यांनी हे करूया. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व प्रशासकीय अधिकारी सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सगळेजण मिळून या पुढच्या आपल्या मान्सूनला सामोरे जाऊया. चांगला पाऊस पडू द्या, चांगली शेती होऊ द्या, चांगल्या शेतकऱ्यांना देखील त्यांची भरभराट होऊ द्या, समृद्धी होऊ द्या, पण कुठेही नुकसान होऊ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मंत्री महोदय शिंदे. खरीप हंगाम आपत्ती व्यवस्थापनाची या सभेमध्ये सभेमध्ये आपण बसून नाही जमणार मला उभं राहणार. मोबाईल पीछे रखो आवाज स्टँडला आम्ही मागे ठेवलो लवकर. मान्सून पूर्व आढावा बैठक होती, त्यामध्ये अनेक निर्देश आपण दिलेले आहेत. अगोदर खरीपाची बैठक झाली. खरीपाची बैठकीमध्ये सर्व विभागांना सूचना दिलेल्या आहेत की खतं आणि बी बियाणं उत्तम प्रकारची असावी. निकृष्ट दर्जाची बोगस बियाणं वगैरे मिळता कामा नये. असं जर मिळालं तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल आणि त्यांना बिलकुल कोणी पाठीशी घालणार नाही. आणि त्याचबरोबर सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणं आवश्यक आहे. या ठिकाणी SRT तंत्रज्ञान वापर केल्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलेलं आहे, त्याला जादा तुम्ही प्राधान्य द्या. त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये शेणखताचा जादा वापर करा. सेंद्रिय शेतीला जादा प्राधान्य द्या. ज्या शेतीची जमीन जी आहे त्याची पोत वाढवण्याचं काम करा. क्लस्टर, शेतीचं क्लस्टर म्हणजे शेतकऱ्यांचं गट तयार करून क्लस्टर शेती केली तर त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होईल. कारण जमीन शेतकऱ्यांची कमी असते, एकत्र आल्यानंतर जास्त जमीन होते आणि त्यामध्ये जास्तीचं पीक त्यांना घेता येतं. त्याचं ब्रँडिंग, मार्केटिंग करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. आपण एक्सपोर्ट देखील काही भेंडी करतो, ढोबळ मिरची करतो, त्याचं देखील प्रमाण वाढलं पाहिजे. या बाबतीमध्ये देखील चर्चा झालेली आहे. ॲग्रिस्टॅक योजना जी आहे तिला पूर्णपणे डिजिटाईज करतो आपण. त्याचबरोबर या ठिकाणी कॅश क्रॉपला प्राधान्य द्या. नवीन नवीन जे काही पिकं आहे ती घेतली पाहिजे. फक्त भात, नाचणी आणि वरी ही पावसाळी पिकं घेत असताना पावसाळ्यानंतर देखील मोठ्या प्रमाणावर आपण रब्बीमध्ये देखील इतर जे काही बारमाही पिकं जी आहेत, फुल शेती आहे, फळ शेती आहे, इतर ज्या काही शेती आहे त्यांना देखील इतर पिकं आपल्याला घेता येतील. आणि म्हणून त्यामध्ये अनेक लोकांनी कतोरे साहेबांनी सुचवलं की आपण सुरण घ्या, फणस घ्या, फुलांची शेती करा, याला आवाहन करू. या सगळ्या जे ज्यातून शेतकऱ्यांना जादा पैसे मिळतील याला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे. जिल्ह्यामध्ये जे प्रगत शेतकरी आहेत त्यांचं आणि इतर जे शेतकरी आहेत त्यांची कार्यशाळा घेऊन त्यांना मोटिवेट केलं पाहिजे आणि शेतीमधून जादा उत्पन्न मिळेल, व्हॅल्यू ॲडिशन कसं होईल यावर फोकस केला पाहिजे. आणि त्यासाठी
आपले आमच्याकडे काम करणारे जे वसुंधराचे भागवत काका आहेत, श्री श्री रविशंकर यांचे पुरुषोत्तम आहेत, जे जलधारा योजनेमधून देखील वॉटर लेवल वाढवण्याचं काम होत आहे, याला देखील आपण प्राधान्य देतो. जे जलस्रोत आहे त्याचं खोलीकरण करणं यावर भर देण्याचा आपण सूचना केलेल्या आहेत, जेणेकरून पावसाळ्यानंतर देखील आपल्याला बारमाही या ठिकाणी शेती करता येईल आणि पिकं घेता येईल. आणि म्हणून यामध्ये आणि त्याचबरोबर शेती जी अवजार बँक आहे त्याला प्राधान्य प्रमोट करण्यासाठी शेतकऱ्यांना जी यंत्र लागतात ती देखील देण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि मला वाटतं एकंदरीत खरीप हंगामाचा व्यवस्थित नियोजनबद्ध आपण काम केलं तर मोठ्या प्रमाणावर शेखर भटसावळ्यांचं देखील मार्गदर्शनाला मिळत असतं SRTला, आणि त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जादा उत्पादन मिळणं. जसं आदरणीय प्रधानमंत्री म्हणाले की डबल इन्कम, तर ते उत्पादन डबल होणं यासाठी जे जे काही उपाय करायचे ते उपाय योजना आणि नियोजन करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत केल्या. मला विश्वास आहे खरीपाचा काप शेतकऱ्यांचा चांगला होईल आणि कुठेही त्यांना नुकसान होणार नाही अशा प्रकारचं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. बोगस बियाणांबद्दल आपण कडक बोगस बियाणं जे कोणी देतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांना जेलमध्ये टाकलं. सर, तुम्ही सेंद्रिय गावाची संकल्पना मांडली, सेंद्रिय शेती करावी आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी देखील त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा, त्याला प्रमोट करावं, शेतकऱ्यांना मोटिवेट करावं, कारण सेंद्रिय शेती आज ही काळाची गरज आहे. सर, जिल्हा बँकेकडनं आपल्याला लोन मिळत नाही. जिल्हा बँक आपत्ती व्यवस्थांच्या प्री मान्सूनवर जी बैठक झाली त्यामध्ये सर्व महापालिका नगरपालिका होत्या आणि त्यामध्ये महापालिका, सिडको, MMRDA, MSRDC, PWD, महसूल आणि इतर सर्व डिपार्टमेंट जे आहेत हे सर्व इरिगेशन सर्व डिपार्टमेंट त्याच्यामध्ये NDRF होतं, TDRF होतं आणि त्या सर्व डिपार्टमेंटच्या बरोबर चर्चा झालेली आहे. आणि हे मान्सूनपूर्व जे काम आहे हे दर वर्षाचं आपल्याला त्याचा अनुभव आहे आणि दरवर्षी त्याची आपलं नियोजन आणि तयारी आपण करत असतो. आणि त्यामुळे रेल्वे असेल, रेल्वेची नालेसफाई असेल, रस्त्यांचं दुरुस्तीकरण असेल, या सगळ्या गोष्टी प्राधान्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी देखील पोलीस विभाग जो आहे, पोलीस विभाग देखील या ठिकाणी त्यांना ज्या काही अडचणी आहेत त्या देखील त्यांनी सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत. एक आपण कलेक्टर आणि आपले हे RDC CO हे नोडल ऑफिसर म्हणून काम करतील. या सर्व यंत्रणांची ते संपर्क ठेवतील आणि कुठेही काही कुणाला अडचण येणार नाही. आणि जे धोकादायक इमारती आहेत त्या देखील त्यांचं देखील सुरक्षित स्थळी स्थलांतर करणं, किंबहुना पावसाळ्यामध्ये होर्डिंग पडून दुर्घटना होऊ नये म्हणून त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं. आणि स्ट्रक्चरल ऑडिट करत असताना जे बेकायदेशीर होर्डिंग आहेत ते पडू शकतात, त्यांना ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करून ते होर्डिंग कापून टाकणे अशा प्रकारच्या देखील सूचना दिलेल्या आहेत. वृक्ष छाटणी करणे, त्याच्यामुळे कुठला अपघात होऊ नये यासाठी देखील पूर्णपणे सूचना दिल्या. काही सकल भागात पाणी साचतं, त्या बोटिंगची व्यवस्था दरवर्षी करतात, त्यांचं बोटिंगचं देखील नियोजन लोकांनी केलेलं आहे. सेफ्टी टूल जे आहे त्याचं देखील नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं जे मॅन्युअल आहे त्याच्यावर देखील फोकस केलेलं आहे, कारण ते महत्त्वाचा भाग आहे आणि तो कुठलाही अपघात होऊ नये. सकल भागामध्ये साचलेलं पाणी पंपाद्वारे बाहेर टाकलं पाहिजे याचं देखील नियोजन आपण केलेलं आहे. आणि रेल्वे खालचे कलवट मगाशी मी सांगितलेलं आहे, MMRDA मार्फत देखील 24/7 त्यांचं मॉनिटरिंग आहे आणि त्याचे देखील ते काम करतात. PWD, MSRDC हे आपापले रस्ते जे आहेत हे सुस्थितीत असतील. MSEBने मान्सूनपूर्व कामं पूर्ण केली पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर ताबडतोब विद्युत पुरवठा सुरू करणं ही देखील MSEBची जबाबदारी आहे, ती त्यांनी केली पाहिजे. आरोग्य यंत्रणा पुरेसा औषध साठा जो आहे, मग जिल्हा परिषद आहे, सिव्हिल सर्जन आहे, त्यांनी सगळं पावसाळ्यामध्ये स्नेक बाईट, विंचू हे जे काही आहे मोठ्या प्रमाणावर तर त्याचं सगळं औषध आणि त्याची व्यवस्था त्यांनी केली आहे. साथीच्या आजारांची औषध व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. साथीचे आजार पसरू नये फवारणी ज्या लागतात त्याची देखील व्यवस्था केलेली आहे. पुरेसा अन्नधान्य साठा करण्याच्या देखील सूचना दिल्या आहेत.
यांनी देखील त्याचं नियोजन केलेलं आहे आणि NDRFची टीम देखील 2 टीम आपल्याकडे आलेल्या आहेत कल्याण आणि ठाण्यासाठी. त्यांची राहण्याची सर्व व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे इमर्जन्सीमध्ये ताबडतोब ते आपल्याला मदतीला येतील. TDRFची टीम आहे ठाणे महापालिकेची, ती देखील टीम सगळीकडे काम करते आणि आता तर शासन म्हणून TDRFच्या धर्तीवर संपूर्ण प्रत्येक महापालिका जिल्हा स्तरावर एक यंत्रणा नव्याने आपण उभी करतोय. म्हणजे NDRF येईपर्यंत TDRF तुरंत जाते ताबडतोब, अशा प्रकारची देखील यंत्रणा उभी राहते. नॅशनल हायवेचे जे काही रस्ते आहेत ते देखील युद्धपातळीवर दुरुस्त करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. फॉरेस्टचं देखील या ठिकाणी जे काही आवश्यक मदत आहे त्यांना देखील रस्त्याची दुरुस्ती असेल, जे एक्झिस्टिंग रस्ते आहेत जे वर्षावर्ष आपण वापरतो त्याच्यावर ट्रॅफिक चालले वाहन चालले तर तिथं देखील ताबडतोब त्यांनी परमिशन दिल्या पाहिजे यावर देखील सूचना दिलेल्या आहेत. मॅनहोल आणि होर्डिंगच्या 2 घटना घडल्या होत्या मुंबईत. मोठ्या प्रमाणात होतं 700 मीटरचा काहीतरी वनविभागाचा भाग आहे, काय सूचना दिल्या? वन खातं कुठे मध्ये येतं आडवं येतं, आडमोठे भूमिका घेते वन खातं. तुम्ही म्हणतो त्याच्यामध्ये मी सूचना दिलेल्या आहेत की तो रस्ता जो आहे कॉन्क्रीटचा करायचा आहे. कॉन्क्रीटचा रस्ता मंजूर आहे, फक्त आता पावसाळ्यामध्ये तो आपल्याला करता येणार नाही, पण तोपर्यंत मस्तिक असेल किंवा डाबरी रस्ता तिथं केला जाईल आणि पावसाळ्यानंतर तिथं आपण कॉन्क्रीटचा नाही तर मिळेल ना. त्यात इथल्या आम्ही वरिष्ठ जे आहेत वन विभागाचे अधिकारी त्यांच्याशी बोलू, वनमंत्र्यांशी बोलू, कारण तो आवश्यक आहे. वनमंत्री आपले ठाणे जिल्ह्याचे राहतात गणेश नाईक सर. त्यामुळे सार्वजनिक हिताच्या कामामध्ये वन विभाग कुठल्याही अडथळा आणणार नाही. मॅनहोल आणि होर्डिंगच्या घटना मुंबईत घडल्या होत्या. मॅनहोल आणि होर्डिंगच्या घटना 0 कॅज्युअलिटीसाठीच काम केलं पाहिजे, टीम म्हणून काम केलं पाहिजे. सर्व यंत्रणा ज्या आहेत या सर्व यंत्रणा एकत्रितपणे जेव्हा काम करतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर लोकांना मदत होते आणि लोकांचं जीव वाचतं. मॅनहोल आणि होर्डिंगच्या घटना मुंबईत घडल्या होत्या, त्या इथे घडू नये म्हणून त्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांना जबाबदार नाही. त्यांना सांगितलं स्ट्रक्चरल ऑडिट करा, ताबडतोब बेकायदेशीर होर्डिंग असं कापून टाका आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅनहोलमधून दुर्घटना होऊ नये आणि होर्डिंग पडून दुर्घटना होऊ नये, नाहीतर संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाईल. धोकादायक इमारतींच्या बाबतीत देखील सूचना दिलेल्या आहेत, त्या बाबतीत देखील संबंधित महापालिका दरवर्षी जशी काळजी घेतात तशी घेत आहेत. भविष्यामध्ये आपण या सर्व धोकादायक इमारतींचा कायमस्वरूपी प्रश्न निकालात निघावा म्हणून क्लस्टर योजना आपण आणली आणि क्लस्टरची कामं ठाण्याला सुरू झालेली आहेत. ही संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये धोकादायक इमारती ज्या आहेत या क्लस्टरच्या माध्यमातून त्यांचा एकत्रित विकास करण्याला सरकारने तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा विषय कायमचा निकाली निघेल. 27 महामंडळाची तुर्की आणि अझरबैजान बरोबर त्यांचं तुर्कीने पाकिस्तानला सपोर्ट केला. जो आपल्या भारताच्या मुळावर उठलेला पाकिस्तान आपल्या पहलगाममध्ये जे बेकसूर आपल्या नागरिकांना मारण्याचं पाप केलं आणि मग आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी ऑपरेशन सिंदूरमुळे त्या पाकिस्तानचा नायनाट म्हणजे त्यांना जशा त्याचा धडा शिकवला, त्यांना ज्या पद्धतीने उत्तर द्यायचं त्या उत्तर दिलेलं आहे आणि त्यांना अपेक्षित नव्हतं तेवढं उत्तर दिलेलं आहे. त्यांचे नक्षलवादाचे अड्डे, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आपल्या लष्कराने, त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त करून टाकले. पाकिस्तानला अपेक्षित नव्हतं तेवढं भारत घुसून आतमध्ये त्यांचं घुसके मार दिए आहे. एरोड्राम त्याच्यावर पण आपण त्यांचं ते हे केलं, नष्ट केले. त्यामुळे ते त्यांना माघार घ्यावी लागली पाकिस्तानला. याच्यामध्ये आपल्या लष्करानंतर आम्ही केलेलंच आहे आणि ज्या लोकांनी पाकिस्तानला मदत केली त्या अशा तुर्कस्तानचे कुठलाही म्हणजे आता पुण्यातल्या लोकांनी ॲपलवर बहिष्कार घातला आहे, राजस्थानमधल्या लोकांनी मार्बलवर बहिष्कार घातला आहे. तर आमच्या कोण आमदार मुर्जी आणि कुणाल सरमळकर यांनी पत्र दिले, आमदार मुर्जी पटेल आणि कुणाल सरमळकर यांचं अभिनंदन केलं पाहिजे. ही खरं देशभक्ती आहे, ही राष्ट्रभक्ती आहे. जे पाकिस्तानला मदत करतील त्यांना त्यांच्या सगळ्यांवर बहिष्कार घातला पाहिजे, त्यांचा निषेध केला पाहिजे. 27 महामंडळांच्या नियुक्तीचं पत्र जारी जिससे कि तुर्की ने पाकिस्तान का समर्थन किया था उसको लेकर लगातार विरोध हो रहा है. अनेक प्रोडक्ट को बाइकआउट किया जो पाकिस्तान को सपोर्ट करेगा वो देश के ऊपर बहिष्कार डाला जाएगा. तुर्किस्तान ने
जो पाकिस्तान को सपोर्ट किया, इसलिए जो देशवासी जो है पूरी तरह उसके ऊपर नाराज़ है और सभी लोगों को एक जो भावना है कि इसलिए उनके ऊपर बहिष्कार डाला गया, बाइकआउट किया गया है। उनके जो भी वहाँ के जो एप्पल हो, मार्बल हो, ये कोई खरीदेगा नहीं। भारत देश में उसको कोई यहाँ पर उसको विरोध करेगा। और अभी जो हमारे मुंशी पटेल MLA और कुणाल सरमलकर इन्होंने भी विरोध किया है, कोई लेटर दिया है कि यहाँ से कोई, तो इसके लिए मैं उनको भी धन्यवाद देता हूँ। हर एक जो देशभक्त है, जो देश पाकिस्तान को सपोर्ट करेगा उसके खिलाफ हमारे देशभक्ति जागरूक करेगा। माफी मांगी अभी क्या अभी माफी मांगने से कुछ नहीं होता है। अभी उसको बराबर सबक सिखाएंगे। साहेब 27 मामल्यांची नियुक्ती पत्र जाहीर झालं होतं पण GR निघालं 27 मामल्यांची नियुक्ती सर हो सर मुंबई नाशिक हायवेचं एक एक मिनिट